ते पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज तुम्हाला एक कलरफुल वाट्या बघून काय वाटतंय की मी काय बनवणार असेल, तर चला आज आपण बनवणार आहे व्हेज मोमोज. कलरवाले मोमोज खूपच ट्रेंडिंग आहेत, तर मला सुद्धा मोह आवडलेला नाही आहे मोमोज खाण्याचा किंवा ते रोज मोमोज बनवण्याचा. तर याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे पालकचा ज्यूस, बीटचा ज्यूस आणि ते ही गाजराची प्युरी आहे. याचा ज्यूस नाही काढलेला. आणि हा जो आपला लाल भोपळा असतो त्याची प्युरी आहे. तर चला पटापट आपण पिठाची तयारी करून घेऊया. मी पीठ घेतलं, याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि आपला जो पालकचा ज्यूस आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आणि हे पीठ रेडी करायचं. चला आता आपला हा डो रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने आता आपले डो रेडी झालेले आहेत. ह्याला रेस्ट करायला ठेवूया आणि आपलं जे स्टफिंगचं साहित्य आहे ते रेडी करूया. चला आता स्टफिंगसाठी मी मस्त असं बारीक चिरलेला कोबी घेतला आहे. मस्त बारीक कट केलेलं गाजर, बारीक कट केलेली शिमला मिर्च आणि कॉर्न. चला आता हे मस्त आपण कढईमध्ये सॉटे करून घेऊयात. इथे थोडासा लसूण आणि अद्रक आहे जे बारीक कट करून घेतलंय. चला आता इथे कढई पण तापले, याच्यामध्ये मी तेल घातलंय. त्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहे थोडासा आणि जे बारीक कट केलेलं अद्रक होतं ते पण घालणार आहे. त्याच्यामध्ये घालून घेऊया, छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. चला मस्त असं आपलं स्टफिंग आता रेडी झालेलं आहे. हे आपण काढून घेऊया. शीट आहे ते मस्त असं मी हे रोल केलंय आणि दुसरं पण शीट आपल्याला असंच रोल करून घ्यायचं आहे. हा पण असाच रोल करून आपल्याला गोल लाटून घ्यायचं आहे. ह्याला पण मस्त असं आपण काय करायचंय, हे जॉईन करून घ्यायचं आणि ते चिपकवून टाकायचं एकमेकांना. आणि ह्याच्यामध्ये आपलं स्टफिंग भरून घ्यायचं. आणि याला मस्तपैकी हे बंद करून घ्यायचं असं दोन्ही साईडने. सेम आपण करंजी करतो तसंच करायचं, काही वेगळं नाही. आणि हे असं फोल्ड करत राहायचं. वाव, किती छान असा मोमो तयार झालेला आहे बघा. एवढा सिंपल आहे. चला आता आणि दुसरा पण मी रेडी करते. ही दोन्ही मी शीट लाटून घेतलेले आहेत, हे जॉईन करायचे मस्तपैकी. आणि ह्याच्यावरती परत एकदा आपण सेम स्टफिंग टाकून घ्यायचं. आपलं स्टफिंग टाकून झालेलं आहे. तर हे मस्त असे आणि हे पुन्हा छान रोल करून घ्यायचं असं. वा, केवढा सुंदर दिसतोय ना. हा पण रेडी झालेला आहे. चला अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मोमोज रेडी करून घ्यायचे. आपले सगळे मोमोज आता रेडी झालेले आहेत. अरे वा, काय दिसतायत भारी, कसला भारी कलर दिसतोय ना. चला आता ह्याला मस्तपैकी आपण स्टीम करून घेऊया. आपली चाळणी आहे त्याला आपण मस्त ऑइल लावून घेतलेलं आहे आणि हे मोमोज आता आपण ठेवून घेऊया. ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आता हे मोमोज. हे मस्त छानपैकी 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचे आपल्याला. वाव, लुक ॲट दिस यार, काय कलर दिसतोय मस्त असा. तुम्हाला पण आवडले ना हे मोमोज. आता ह्याच्यावरती मस्तपैकी झाकण ठेवून घेऊया. मोमोज काढूया आपण ह्याच्यातून. वाव,
ह्याला एकदम व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. मोमोज आता रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मी प्लेटमध्ये काढलेले आहे. आणि नेहमीप्रमाणे जो आपल्या प्लेटचा मेकअप असतो तो काय आज होणार नाही आहे. मेकअप म्हणजे डेकोरेशन हो. तर हे नॅचरली एवढे सुंदर दिसत आहेत की ह्याला काही डेकोरेट करायची गरज नाही आहे. आणि बघता क्षणी खावेसे पण वाटत आहेत. तर तुम्हाला कसे वाटले हे मोमोज? आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मी कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरले नाही. सगळे नॅचरल कलर्स आहेत. आणि केवढे सुंदर दिसत आहेत ते. रेसिपी आवडल्यास मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा नक्की हे मोमोज ट्राय करा. इवन जे ज्यांना डम्पलिंग जमत नाही ना, ते हे त्यांच्यासाठी हे सगळ्यात सोपा पर्याय आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.